टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मस्साजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात झालेली आहे। लातूरसह धाराशिव, बीड आणि नांदेड जिल्ह्यातले कार्यकर्ते जे आहेत ते प्रामुख्याने या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही सद्भावना यात्रा सुरू झालेली आहे। खासदार रजनीताई पाटील देखील या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। कार्यकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, काय भावना आहेत तुमच्या? आमची एकच भावना आहे, गेल्या 3 महिन्यापासून सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय। सगळ्या व्हिडिओ सीडी सगळ्या गोष्टी सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे, गृहमंत्र्याकडे असताना त्यांनी त्या सगळ्या दडवून ठेवल्या। त्यांना माहीत होतं तरी पोरखेळ लावला लोकांच्या भावनेशी। निर्दय प्रेम माणुसकीला काळिंबा फासणारी हत्या झाली आणि त्या हत्येच्या आडून जातीय ध्रुवीकरण करून जाती द्वेष पसरवण्याचं काम या ठिकाणी विविध पक्षांनी केलं। त्याच्या विरोधात काँग्रेस पक्षानं जाणीवपूर्वक सद्भावना यात्रा, ही सद्भावनेची ज्योत जो काँग्रेसचा मूळ विचार आहे तो घेऊन जातीय सलोखा या महाराष्ट्राचा अबाधित राखून साधू संतांच्या विचाराने, छत्रपती श्री शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेला हा महाराष्ट्र हा सद्भावनेनं प्रेरितच राहायला पाहिजे, यासाठीची ही पदयात्रा आहे। कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आलात, काय भावना? अकोला जिल्ह्यातून आलो आहे, विदर्भातून अकोला जिल्ह्यामधून आलो आहे। विदर्भातून शेकडो कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। सद्भावनेचा जो विचार आहे, हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। म्हणजे गुजरातचे काही लोक येऊन जर हा महाराष्ट्र खराब करत असतील, बीडचा बिहार यांनी करून ठेवला आणि महाराष्ट्राचा उडता पंजाब करून ठेवण्याचं पाप इथल्या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेलं आहे। आणि मग हे संपवायचं असेल तर या महाराष्ट्राला सद्भावनेचा विचार द्यायचा आहे। आमचे अध्यक्ष आदरणीय बंटीदादा सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही सद्भावना यात्रा मस्साजोग, की ज्या ठिकाणी बीडमध्ये मानवतेला लाजवणारं कृत्य घडलं त्या ठिकाणावरून बीडपर्यंत ही सद्भावना यात्रा काढून आम्ही महाराष्ट्राला विचार देतो आहे। जर लक्षात घेतलं तर बीड जिल्ह्यामध्ये जो जातीय सलोखा अबाधित राहायला पाहिजे या दृष्टीनं ही यात्रा जी पुढे जाते। तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आलात, काय भावना? मी बालाजी गाडे पाटील, नांदेड जिल्ह्याहून मी आलेलो आहे। मुळात भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये जे जातीपातीचं राजकारण केले त्यामध्ये दिवसाढवळ्या ही माणसं मारल्या जात आहेत। का मारल्या जात आहेत तर भाजप आणि महायुतीमधले जे काही मंत्री आहेत तेच गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत आणि ते स्वतः गुन्हेगार आहेत। त्यामुळे या लोकांना ही हिंमत येते की आपण माणसांना दिवसाढवळ्या जनावरासारखं मारावं। बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार होतो म्हणून भाजपवाले आणि महायुतीवाले रस्त्यावरती येतात, पण ज्या वेळेला त्यांच्याच पक्षातला एक माणूस, त्यांच्या महायुतीतला माणूस अशा पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या करतो, त्यावेळेला त्या मंत्र्याला गेली 90 दिवस झालं पाठराखण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गुन्हेगारांना पाठराखण करणारं सरकार करते। आणि म्हणून आमची ही भावना आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये यांना फाशी दिली पाहिजे आणि ही जी जातीच्या धर्माच्या नावावरती जे ध्रुवीकरण चाललंय ते थांबवलं गेलं पाहिजे। जातीय सलोखा इथं निर्माण झाला पाहिजे आणि मानवता निर्माण झाली पाहिजे। त्या भावनेतनं प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा आम्ही काढलेली आहे। मस्साजोग ते बीड अशी 2 दिवसांची ही सद्भावना यात्रा आहे। आज या यात्रेला मस्साजोगमधून सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन अमित सह महेंद्र जोंद्रे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।